नमस्कार मंडळी. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारी राजकीय आणि सामाजिक धुळवड जोमात असताना आपण मात्र मनावरील चिंतेची धूळ झटकूया आणि आनंदाची धुळाक्षर गिरवूया. त्यासाठी अर्थातच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य कल्लोळ. तुम्हा सगळ्यांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. सूर सपाटा चित्रपटाची टीम आज देखील आपल्या बरोबर धमाल करण्यासाठी इथे उपस्थित आहे. सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर मंडळी, कोण होणार या आठवड्याचे हास्य महारथी आणि त्यांना स्क्रॅच अँड विन मध्ये कोणती बक्षिसं मिळणार या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी लागलीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या जगातला सगळ्यात निर्भीड, धाडसी आणि बिनधास्त माणूस कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा पुढला परफॉर्मन्स बघायलाच पाहिजे. तुमच्या समोर वाघासारखा परफॉर्मन्स द्यायला येत आहेत पी स्क्वेअर अर्थात पॅडी आणि प्रसाद. नमस्कार मंडळी. सध्या एका नरभक्षक वाघानं शहरात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. तो मानवी वस्त्यांमध्ये शिरलेला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. सर्व नागरिकांना नम्र विनंती की त्यांनी कामाशिवाय शक्यतो जास्त बाहेर पडू नये. आणि आता शेवटची सूचना, अँकरनं अँकरिंगच करावं. स्किट मधला स्वतःचा रोल वाढू नये, नाही तर वाघ जास्त चिडेल. त्यामुळे आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. आले आमचे दोघं. कुठे होता? मिस केला. एकदा हा ना एकदा हिला काय करायचं? आले बाबा आले. कंटाळा आला तुमच्या शहरात. अरे काय हा पॉइंट आहे. अरे काय आमच्या जंगलात झाडं नाही तेवढी तुमच्या ट्रॅफिक मध्ये गाड्या आहेत. नाही कंटाळा आला कंटाळा. ग चला धुळवड खेळूया, धुळवड खेळूया. सॉरी सॉरी, मला ठेच लागली. सॉरी मला ठेच लागली. सॉरी बोललो ना, तेवढं काय त्याच्यामध्ये आता सॉरी नाही. एवढं काय रागवतो? सॉरी बोललो ना, आता एवढं जाऊ दे. चल ना, मांडवले करून टाक. कुत्ते की औलाद, दोन वेळा सॉरी बोलला तरी पण भुंकतोस माझ्यावर. कुत्ते की औलाद, आपल्या औकातीत राहा कुत्र्या. कुत्रा? हा, तू मला कुत्रा बोललास? अरे मग कुत्र्याला कुत्र्याला म्हणणार तर का वाघ म्हणणार काय रे? कुत्र्या. इथेच संपलं स्किट. चला आता कुठे काय काय थांब थांब. अरे थांब. सुरू केलंयस ना, संपून जा. चाल. अरे बेवड्या, कळलं तू? कळलं बेवड्या? हा मग ठीक आहे, मला वेगळं ऐकायला आलं होतं. अरे मी कुत्रा नाही, वाघ आहे. वाघ वाघ आहे वाघ. तू आहे?
अरे माझ्यापेक्षा जालिम आहे. माझ्या डोकाने फिरवायचं कळलं ना. तू हा सगळा कुत्रा माझ्या दारात तिथे पडून असतोस. मी टाकलेलं दूध बिस्किट खातो आणि वर मलाच भुंकून दाखवतोस. अरे कुत्रा हा इनामदार असतो. वा 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 वा. मी पण येत आहे मारायला की एकटाच मारू? अरे इनामदार नाही रे, इमानदार. इमानदार म्हणतात त्याला, इमानदार. वा वा वा. आता मलाच भाषा शिकव. मलाच शिकव तू कसं बोलायचं ते. तू पहिली तुझी भाषा विसरलायस ना ते बघ. अरे तू कुत्रा आहेस ना. भूभू करता भो भो भो. अरे मी काय करू भूभू? तुझ्या बापाने पिवळा कुत्रा ठेवला होता. ए यार तू एकटाच जाऊन आलास ना हळदीला? हा एकटाच गेलास तू? मला नाही सांगितलं तू एकटाच जाऊन आलास तू. मी पण आलो होतो एकटाच जाऊन तिकडे टकाटक टकाटकानी या फुल जत्रा. मी नसतं तुला कंपनी दिली, मी कंपनी दिली असती. आता तुला संपवतोस. तू मारू नको ना यार, घाबर ना मला. तू मला संपवणार कुत्र्या? अरे म्हणजे लोक काय म्हणतील? अरे एक माणूस कुत्र्याच्या हातून कुत्र्याच्या मौतीनं मेला. अरे साला आपली काय लाजबीज आहे की नाही? इज्जत जाईल आपली. तुला असं ना मारणार नाही तर तुला खरंच वाटेल की तू कुत्र्याच्या हातून मेलायस. तुला कळलं पाहिजे की तू वाघाच्या हातून तुला मरण आलंय. त्यासाठी आधी तुझी दारू उतरवणार मग तुला मारणार. बघ आता मी दारू माझ्या घरात काय करतो तू? माझ्या घरात काय करतो? हे इंबू इम्बू इम्बू इंबू इंबू इकडे 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 बस. इकडे बस. इम्बू टक्कीला शॉट देतो. बस खाली बस. टक्की. उभा राहा. ए बकरी मा दूध दे. दूध दे मा. दूध दे मा. अरे आता दूध पाजत होतास, आता दूध मागतोयस माझ्याकडे. मा दूध दे बकरी. तू दूध दे. एवढं नाही. मगाचा कुत्रा बरा होता. बकरी नको रे. बकरी नको. ए बकरी बकरी तू 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 असं का बोलतोय बकरी? तू बी असं का नाही बोलत किंवा बो असं का नाही बोलत किंवा तू एक काम कर ना. तू बो असं का नाही बोलत? काय बोलू? बो जायचं का बोलतो? अरे तुझ्या बापाने पिवळी बकरी ठेवली होती. बरं ना तू आठवण करून दिली. तू एकटी गेली तिकडे हळदीला न कापता तिकडनं पळून आली तू बकरी. हा कुठली हळद? कोणाची हळद? या प्राजक्ताची हळद. तिच्या हळदी गेला होता तू? अरे नाही रे, हळदीला मी वाघ. अरे वाघ. बकरी बकरी तुझी शिंग कुठे? शिंग मला काय माहिती शिंग बकरीची कुठे आहेत? तुझे शिंगे कुठे असतील? थांब. बहुतेक तुझे शिंगे ना तुझ्या मागे असतील. अरे मागे फुटून शिंग असेल. मागे का रे? बकरी काय काय? बकरी हलू नको. काय बकरी हलू नको. काय तू घाबरू नको. काय झालं? एक मिनिट बकरी. काय झालं? काय झालं? तुझ्या मागे एक साप आहे. साप. साप. हलू नको. हलू नको. हल्लू नको. तू हल्ला की बकरी तो साप पण हलतो. मी काय करतो? मी एक काम करतो. मी तो साप आहे ना असा पकडतो. हा मी सर्वपित्री आहे. कोण आहेस? सर्वपित्री. ते नाही का लोकांच्या घरात साप गेल्याच्या नंतर मग लोक त्यांना ते सर्वपित्रीला फोन करतात. हॅलो हॅलो सर्वपित्री, आमच्या घरामध्ये साप घुसलाय. तर मी त्यांना सांगतो ओके मी सर्वपित्री आहे. मी तुमच्या घरी येतो आणि मी तो आकडा घेऊन येतो आणि मग ते गोंठ्यामध्ये भरतो आणि मी तो साप मध्ये मग घेऊन जातो. तो तसा मी सर्वपित्री आहे. सर्वपित्री अमावस्याचा आहेस? अरे सर्वपित्री नाही, सर्पमित्र असं म्हणता. तोच मी आहे. मी एक काम करतो, मी त्याला पकडतो. नाही ते एक काम करतो, मी त्याला आहे ना मी त्याला असा वास देऊन बेशुद्ध करतो. एक मिनिट. हे नाही रे, पण त्याचा फणाच दिसत नाही मला.
असंच मारा त्याला. बकरी एक मिनिट मारा, नीट मार त्याला. मी काठीने एकाच झटक्यात त्याला बरोबर करून नीट टाकतो. मारा, नीट मारा. नीट मार. 1 2 आणि तुझ्या ए बकरी मी साप मारला, तू का ओरडली? हा? अरे ती साप नव्हती, माझी सापटी होती. शेपटी होती. सॉरी तुझा बाप बकरा. सॉरी तुझी आई बकरी. सॉरी बकरी. अरे मी बकरी नाही, मी असं नाही. बकरी सॉरी. केलंस का मग? सॉरी बकरी. आंघोळ झाली, फ्रेश वाटलं एकदम जरा. अगं हे चहा टाक जा जरा. बायको चहा टाक जा. नाही रे, एवढं नाही रे. एवढं नाही रे, बायको नाही रे. एवढं नाही, बायको नाही रे. एवढं नाही. तुझ्या बायकोला 4 पाय आहेत का? हो, तिला 10 हात पण आहेत, म्हणून तिथे घरातली कामं पटपट 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 पट करते ती. अरे तुझी बायको पिवळी आहे का? बरं आठवलं, तू एकटीच हळदीला जाऊन आले. एकटी गेली तू. आणि तिकडे टकाटक मारला तू, आणि तिकडे नाचून केली तू. मला नेलं असतं. लग्न लावत कोणाचं हळद आहे त्याचं. तुला लग्न लावलं देतो, थांब. तुझ्या बायकोच्या अंगावर पट्टे आहेत का? तिच्या तोंडाला पण पट्टा असा सतत चालू होतो. असा तोंडाचा पट्टा सतत चालू असतो. नुसतं पीठ पाडते, पीठ. नाही रे, ऐक. ए बायको चल एक पप्पी देते. नाही रे, डोकं फिरलंय का? एवढं झालं गेलं, विसरून द्या बायको. नाही रे, एवढं नाही. ओके. हां, मी कदाचित प्यायल्यामुळे तुला माझ्या तोंडाचा वास येत असेल. एक पण टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ. मी माउथ फ्रेशर खाऊन आलोय मी. चल नाही रे, एवढं नाही रे. जगात नाही झालं माणूस वाघाकडे पप्पी मागतो. वाघ असं नाही रे, कधीच नाही रे. लागू नको, दे ना एक पप्पी. नाही रे, ऐक ना. आणि मुळात ना मला 5 बछडी झालेत, पण पप्पी म्हणजे प्रकारच आम्हाला माहिती नाही रे. ओके मला माहित आहे. मी तुला काय दिलं की तू खुश होऊन मला पप्पी देणार. टन 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 मोगऱ्याचा गजरा. नाही रे. ए बायको नाही रे. ये नाही रे. पप्पी देते. अरे वाघाची हक्क होते रे, नको. अरे माझ्या हक्काचं आहे तर मी खाणार आहे. अरे नको ना. ऐक ना, बायको नको ना. नको ना. आई शपथ, काल जाम झाली रे. मित्रांना पण कळत नाही यार किती पाजायची यार. दुसरा दिवस खराब जातो ना यार. ऍक्च्युली काय मोती, कसा आहेस? वाघ. आता हा मोती तुझी कशी बोती करतो ती बघ. तू आता गेला. तू आता
स्टँडिंग ओवेशन सगळ्यांकडून. वा 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 वा. आम्हाला हा चष्मा लावलेला गोलूमोलू क्युटी पाय वाघ खूप आवडला. सुपर. एकदा जोरदार टाळ्यांसाठी. धमाकेदार परफॉर्मन्स. वा. जाणून घेऊया हास्य रसिकांना किती आवडला हा परफॉर्मन्स. प्रसाद यार नावातच टॅलेंट आहे यार खरंच. नाही आज तू परत एकदा सिद्ध केलंस की या विनोदाच्या जंगलातला तू एक अस्सल वाघ आहेस. वा वा. क्या बात आहे. आणि पॅड्या कलाकार किती कुत्रा असावा ना तो तुझ्यासारखा असावा खरंच. फडशा पाडल्यासारखा त्या स्किटवरती तुटून पडतोस आणि ला जवाब एनर्जी आणि बेरिंग. एक कण पण त्या दारूचं बेरिंग तुझं सुटलं नाही आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते दुसऱ्या दिवशी जी शुद्ध आल्यानंतरचं वेगळं बेरिंग आणि ला जवाब. आणि अरे चष्मा लावलेला वाघ असतो का कुठे आयुष्यात कधी. सुपर्ब कॉन्सेप्ट, अप्रतिम लिखाण आणि अफलातून परफॉर्मन्स. कमाल. वा. सई. आत्ताच मी पॉंडिचेरीमधून परत आल्यामुळे मी या परफॉर्मन्सला यन्नोडा असा परफॉर्मन्स म्हणेन. यन्नोडा म्हणजे ओ माय गॉड. आणि आजपर्यंत खरंच असं झालं नाही आहे की कुठल्याही वाघाला कुठल्या मुलीकडून जुजबी मिळाली. अप्रतिम कॉन्सेप्ट होती आणि मला असं वाटतं हडकर आणि कंपनीचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप आहे कारण त्याच्यामुळे तो एक माहोल तयार झाला. कॉस्ट्यूम, ऑफकोर्स मेकअप अप्रतिम. आणि माझ्याकडे आज शब्द नाही आहेत. आज म्हणजे आज मी चष्मा किंवा रुमालावर जुजबी दिला असता तर मला प्रेक्षकांचा जुजबी कधी मिळाला नसता. त्याच्यामुळे आय हॅड टू कम अँड अप्रिशिएट इट. खूपच मस्त झालं स्किट. आउटस्टँडिंग. वा वा वा. मंडळी काल होळी झाली आहे आणि आज आहे धुलिवंदन. अशा वेळी एका कवीची मुलाखत म्हणजे सोने पे सुहागा. आणि ही मुलाखत तुमच्या समोर घेऊन येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश. Hello. Oh, Rava's return. Control, Chinmay, control. Comedy is important than beauty. चला तर मग जास्त वेळ न करता फालतूगिरीला सुरुवात करूया. अरे चा बेलच नाही. आता बेल नाही वाजवली तर आतला बैल बाहेर कसा येणार. अरे देव. मग आता आवाज लावा लागेल. सर सर. चला 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 दरवाजा उघडा. आता चला या या. सर गरिबांचा प्रवीण तरडे. काय सॉरी. चल चल आत ये लवकर. सर सॉरी सर. सर तुम्ही स्वतःच्या घरात बाहेरून आलात सर. अरे मला कळतच नाही. मी जेव्हा जेव्हा कविता लिहितो ना तेव्हा 400-500 लोकांचा तांडा माझ्या घरात येतो, घराची नासधूस करतो आणि घरातले सगळे पेन घेऊन जातो. काही प्रॉब्लेम आहे तोच कळत नाही. मग आता कुठे होतात तुम्ही सर. नाक्यावर होतो. तिकडे कोणी थुकलं तुम्हाला. ऐकून घे. वाचवण्या काटेरी नैनांपासून तुमच्या सगळ्यांनी ऐका. वाचवण्या काटेरी नैनांपासून तुमच्या मी माझी शब्द सुमने सोडून आलो वाळवंटात. वा सर वा. क्या बात आहे. दर्ज आहे सर. इथं आलाय सर. 30 शब्द सुमने घेऊन आला एका उंट आणि मज वदला. याला आमच्याकडे फालतूगिरी म्हणतात. क्या बात आहे सर. क्या बात आहे. हाऊ हरिबल. स्मशान शांतता बघा केवढी ती. सर मला बसा सर. बरं माझ्या घरात आलेस तू. माझ्यासाठी काय आणलंयस. आणलंय सर. काढू नको आपण पुढे 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 बोल पुढे बोल. आणि एवढं तुम्हाला बोलतोस आल्या आल्या. कोण आहेस तू. काय नाव काय तुझं. सॉरी सर. मी सांगायचंच राहून गेलो भावनेच्या भरात. माझं नाव सर चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका.
अच्छा, म्हणजे तो फेमस मुलाखतकार. येस 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 सर. मी आज तुमची घ्यायला आलोय. काय मुलाखत? नाहीतर मी पण दिलीच असती. काय मुलाखत? सर आता आपला देण्या घेण्याचा व्यवहार झालेला आहे सर. यांनी आपल्याला नांदायला पाठवायच्या अगोदर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर सर आपण नावं ठेवण्यापासूनच सुरुवात करूया. ओके. तुमचं नाव सर? माझं नाव पुरुषोत्तम चारुदत्त टवके. पुचाट. अच्छा, म्हणजे फुल फॉर्म हे तुमचं नाव आहे आणि शॉर्ट फॉर्म हे तुमचं करिअर. वा वा वा. सर तुम्ही रागवलात? नाही नाही, हे माझे एक्सप्रेशन. सर सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. तर तुम्ही कवी आहात आणि मी कवींचा फॅन आहे सर. सर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारू असं वाटतं की तुमच्या मते पोएट्री म्हणजे काय? तर कविता म्हणजे एखादी अस्तित्वात असलेली गोष्ट नसल्यासारखी भासवणे आणि एखादी नसलेली गोष्ट असल्यासारखी भासवणे. अच्छा, म्हणजे तुमच्या मते कविता म्हणजे सध्याची देशाची परिस्थिती. वा सर वा सर, काय वाक्य बोलले सर. हे वाक्य तुम्ही बोलत म्हणून टाळ्या वाजवल्या. मी बोललो असतो तर बादलीभर थुकले असते अंगावर. आज चुकणारच, रंगपंचमी आहे ना. पण सर तुमच्याबद्दलचा आदर चिमूटभर का होईना पण वाढलाय सर. तर या चिमूटभर आदराला साक्ष ठेवून मी लगेच पुढचा प्रश्न विचारतो सर. तुम्ही कविता करू शकता हे समाज विघातक दळभद्री शंका तुमच्या मनात केव्हा आली? जेव्हा मला पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा. काय बोलताय सर, तुम्हाला पुरस्कार मिळाला? कोणता सर, मला आवडेल ऐकायला. अरे हा बघ. कोण? पुरस्काराचं नाव आहे. अरे हा बघ. असा पुरस्कार मला मिळाला आणि मला सूर गवसला आणि मग मी कविता लिहिण्याचा सपाटा लावला. सूर सपाटा. तुमचं झालं आता आमचं. तर मग मी तेव्हा कविता लिहिल्या आणि मग मी जेव्हा एवढा सपाटा लावला की 22.5 तासाने सरकारने मला दुसरा पुरस्कार दिला. कोणता सर? ह्याचं काय करायचं? वा सर, सुंदर पुरस्कार आहे सर. आणि मग तो पुरस्कार मिळाला मी 4 तासात 4000 कविता लिहिल्या. हो सर, आणि त्या कविता वाचल्यानंतर सरकारने लगेच 2 नोटिसा काढल्या. कुठल्या? याचं काहीतरी करा. आणि दुसरी नोटीस? मोकाट कुत्र्यांची नसबंदी. जुन्या आठवणी. सर काय बोलताय तुम्ही सर? काही नाही. ठीक आहे सर. तरीही तुम्हाला 2 पुरस्कार मिळालेत म्हणून सगळ्यांनी उठून टाळ्या वाटण्याची काय गरज नाही सर. बसा तुम्ही सर. सर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया सर. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. शब्दांची सरशी कवितेला बुरशी, माझी कविता माझ्या अंगाशी, हे 2 कविता संग्रह गाजलेले. बरं, गाजलेले प्रश्नचिन्ह कविता संग्रह आज होळीच्या निमित्ताने जागोजागी जाळले जात आहेत. तर या नाजूक क्षणाला तुम्ही काय बोंब माराल? मी काव्यात न व्यक्त झालो तर चालेल. फडफडा सर. ऐका. होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, 16 रुपयाला 2 पोळ्या. ऍब्स्ट्रॅक्ट. सर तुमचा पुरणपोळ्याचा स्टॉल आहे? येस. त्याला चाका आहेत? नाही, पण आपण लावून घेऊया. बोला काय करायचंय? चढवून घ्या अंगावर सर. कसले जोक मारताय सर? असले थुकरट विनोद करताय सर. मला तर कधी कधी वाटतं हे थुकरट कविता वाचूनच भारताची लोकसंख्या वाढते. कारण कोणतरी त्या कुठेतरी काढतोच ना. चांगला आहे सर. प्रोसेस काय तुमची नेमकी सर? मला कळायला, मला जाणून घ्यायला आवडेल सर की तुमची कविता लिखाणाची प्रोसेस काय नेमकी. प्रोसेस एकदम सोपी आहे. मी जंगलात एकदम आतपर्यंत जातो आणि माझ्या कविता वाचतो. अच्छा,
म्हणजे परवा जो मॉलमध्ये बिबट्या आला होता तो तुम्हाला शोधायला आला होता. पण तुम्ही काही म्हणा, मी ह्याला माझं यश समजतो. हो सर, मी त्या यशाकडेच येतोय सर. यशस्वी माणसं नेहमीच चांगली स्वप्न बघत असतात. बरोबर. तसं स्वप्न बघण्याचं धाडस किंवा अपराध तुम्ही केलंय का? आहेत, माझी सुद्धा स्वप्न आहेत, पण माझी स्वप्न पृथ्वी तलावर पूर्ण होण्यासारखी नाही आहेत. तुम्हाला माहितीये का, नेपच्यून ग्रहावरती मला कविता वाचण्यासाठी नेणार आहेत. कुठे सर? नेपच्यून. नाला सोपाराला शेअर रिक्षामध्ये तुम्हाला कोण बसायला देत नाही, तुम्हाला नेपच्यून कोण नेणार सर? हे बघा, तुम्ही आता अति बोलायला लागला आहात. सॉरी सर. आपण आता हे आवर्त घेऊया सर, आपण हे थांबूया. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे सर. आपण डायरेक्ट ना शेवटाकडे येऊया. मी काय म्हणतो, तुमची कविता मला खूप आणि प्रचंड आवडलेली आहे सर. मुलाखत मला आवडलेली आहे. थँक्यू. तुम्ही डायरेक्ट, मी सगळं लिहून काढले, तुम्ही सही करा. ठीक आहे. नवीन पण आहे हे बघ. एवढी पुरेल सर? असे आत्मघातकी विनोद केल्यानंतर माणसं पॉंडिचेरीलाच जाणार ना. बसा सर, बसा सर. सर बसा, जागेवर बसा. मी काय म्हणतो, तुमचा कॉन्फिडन्स आता हिमालयावर चढला आणि तो आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सर. आपण हे सगळं आवर्त घेऊया सर. आपण काय करूया, शेवट गोड करूया. तुमची एखादी रिसेंट कविता आमच्या कानावर मारलीत तर लय बरं होईल सर. मला आवडेल. हा सर. कवितेचं नाव आहे कर्माची फळं. सर, गोड लागतील अशी सादर करा. ओळखलेत का सर मला रत्नागिरीवरून आले कोणी? वा. ओळखलेत का सर मला रत्नागिरीवर आले कोणी? गोस्वामी होते बसून मोठे करत होते पाहणी. मरा. एक सीझन बसले, खदखदून हसले, बोलले परफॉर्मन्स पाहून. 2 जोड्या पुढच्या पर्वात आल्या, बाकीच्या गेल्या मागे राहून. येऊन पडला 25चा दुष्काळ जरी, तरी आटणार नाही कॉमेडीचं तळ. येऊन पडला 25चा दुष्काळ जरी, तरी आटणार नाही कॉमेडीचं तळ. प्रथमेश रमेशला तुम्हीच केले सेलिब्रिटी, भोगा आपल्या कर्माची फळं. वा वा वा. कशी वाटली कवितेची पातळी? सर, कवितेची ठीक आहे, स्ट्रगलिंगची पातळी कुठे आली ती बघा सर. मला अजून एक सुचते. येतोस घरी तू जेव्हा, जीव कावरा बावरा होतो. माझेच खाण्याचे वांदे, तू माझ्याकडे नाश्ता मागतोस. सर, माझ्या पण जेवायचे वांदे होतील सर. प्रेम कर प्यायल्यासारखं ग्लासामध्ये ओतलेलं, प्रेम कर प्यायल्यासारखं ग्लासामध्ये ओतलेलं, गटारामध्ये पडून घरापर्यंत पोहोचलेलं. सर, तुम्ही अशाने घरी पोहोचवायला मी निघतो सर. जबरदस्त. तुमची शाब्दिक फालतूगिरी आज भलतीच रंगली आणि तुमच्या कर्मांची फळं आम्हाला फार गोड लागली. सुपर, जोरदार टाळ्या. हास्यरसिक, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? सई? सुसाट परफॉर्मन्स होता आणि मला असं वाटतं की तुम्हाला सेलिब्रिटी करून देण्याची ही फळं असती तर आम्ही ती रोज भोगायला आणि चाखायला तयार आहोत. वा वा. आणि मजा आली. खूप दिवसांनी रावस माझं नाव मी ऐकलं. ते ऐकून खूप मजा आली. मी मिस करत होते ते नाव. आणि काय छान वाटतंय, घरी आल्यासारखं वाटतंय आणि खूपच मजा आली. खूप मजा आली. संजय दादा, तुम्हाला चिसौका आणि पुचाट कसे वाटले? मला तर ॲक्च्युली खरं सांगू, मला असं वाटलं की मी 2 टॉप सीडेड टेबल टेनिस प्लेयर्सची मॅच बघतो. हेअर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायला खूप आनंद वाटेल, खूप अभिमान वाटतो मला. आणि हल्ली माझ्या आयुष्यात बऱ्याच वेळा होतं आहे काय, ज्या मुलांना मी असं बघितलं ना लहान लहान, आणि मग हा रमेशचा इज अ सरप्राईज फॉर मी. कारण माझ्यासमोर तो जेव्हा आला आहे त्यावेळी तो त्याच्यात तोंडातून शब्द पण कधी फुटलेला नाही बाहेर. आणि टुडे आय वॉज लाईक सरप्राईज की अरे हा असं काहीतरी करतो. आणि सेम गोष्ट प्रथमेशला पण मी फार वेगळ्या रूपात आणि खूप वर्षांपासून पाहतो आहे. आम्ही खूप एकत्र काम केलं आहे. रमेशबरोबर पण मी खूप काम केलं आहे, बट ॲज अ रायटर. सडनली हे दोघे अशा वेगळ्या रूपात मला बघायला मिळालं. मला
खरं सांगू मला असं ऐसा लगा यार अपने बच्चे बडे हो गए यार. गॉड ब्लेस यू गाइस, गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. मला वाटतं लेखकांचं परफॉर्मर मध्ये रूपांतर होतंय आणि ह्यासाठी सोनी मराठीचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. सोनी मराठीसाठी जोरदार टाळ्या. मंडळी, पोलीस स्टेशनमध्ये सतत वेगवेगळ्या तक्रारी आणि कामं येतच असतात, त्यामुळे तिथे सतत गोंधळही होत असतात. असाच एक पोलीस स्टेशनमधला गोंधळ तुमच्या समोर घेऊन येत आहेत रिॲक्शनचा बादशाह संदेश उपश्याम, हास्य सुंदरी रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा आबा हलगी स्टार रोहित चव्हाण. हो हो हॅलो बायको हॅलो हॅलो हा बायको बोल की. नाही 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 अगं मी येणार म्हणजे येणार. हो मी पिक्चरला येणार. अगं पोलीस आहे मी, पोलीस असणे अशा सुट्ट्या नाही त्या मिळत. नाही पण मी पिक्चरला येणार ना. अगं तुझा वाढदिवस आहे आज, मी येणार येणार नक्की येणार. तू काम कर, तुझी सगळी आवरावरी कर आणि पिक्चरच्या थिएटरवर जाऊन थांब. मी लगेच 15 मिनिटात लगेच येतो. चालतंय चालतंय आवारतून येतो. ठेव का फोन. चला आवरून जायला पाहिजे आता पटापटा पटापटा. साहेब इथे पासपोर्ट व्हेरिफिकेशन होतं ना. बोला बोला तुमचं काय काम होतं. साहेब मला पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायचं होतं. हा याच्यात माझा फॉर्म आहे. हा माझा फॉर्म. साहेब माझा पासपोर्ट काढायचा आहे मला. मला हनीमूनला जायचं आहे. एकटंच एकटं म्हणजे माझ्या बायकोला घेऊन मी जाणार आहे. बायकोचा पासपोर्ट काढलेला आहे. तिने 8वीत असताना पासपोर्ट काढलाय तिचा. अयो म्हणजे तुमची बायको 8वीत असतानाच हनीमूनला जाऊन आली. ती 8वीत असताना हनीमूनला कशी जाईल. नाही आता तुम्हीच म्हणलं ना 8वीत असताना हनीमूनला गेली होती. तुम्ही काहीतरी गोळ घालताय साहेब. माझी बायको आहे ना, आम्हाला दोघांना हनीमूनला जायचं आहे युरोपला. तिचा पासपोर्ट आहे, माझा पासपोर्ट काढायचा आहे म्हणून मी पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आलोय पेपर घेऊन. बरं एक काम करा, आता जी काय सांगितलं का नाही तुम्ही जरा हळूहळू मला सांगा. ओके. मला लिहून घ्यायला पाहिजे सगळं. ओके. हा काय झालं, काय रडायला काय झालं तुम्हाला. माझा नवरा हरवला साहेब. मग रडताय कशाला. आम्ही पुरुष मंडळी बघा, आमची बायको कधी हरवते आम्ही वाटच बघत असतो. तुम्ही कशाला रडताय. नाही माझा हनीमून व्हायचं आहे. साहेब माझा नवरा हरवला साहेब. हो नवरा हरवलाय. तुम्ही रडू नका, शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. हे बघा मला जरा सविस्तर सांगा मला. एक मिनिट मी सगळं सांगते. 1 मिनिट लिहून घेऊ द्या. साहेब मी सिद्धी देशपांडे, माझ्या नवऱ्याचं नाव विनायक देशपांडे. मी आधी मुंबईलाच राहायचे पण माझ्या बाबांची सांगलीला बदली झाली, मग आम्ही सगळे सांगलीला गेलो. आमचं लग्न झालं आणि मग आम्ही इथे मुंबईला हनीमून साठी आलो होतो. माझं नाव सिद्धी, माझ्या नवऱ्याचं नाव विनायक. म्हटलं आता मुंबईत आलोच तर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊया. तर त्या गर्दीत माझा नवरा रामा 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 माझा नवरा. रामा काय एखाद्यावर देव परिस्थिती आणतो बघा. अच्छा म्हणजे बाई हे बघा, तुमचा नवरा रामाच्या मंदिरात हरवला. अरे नाही रामाच्या नाही, सिद्धिविनायकाच्या मंदिरात हरवला माझा नवरा. सिद्धिविनायकाच्या हरवला. मी खूप शोधायचा प्रयत्न केला. मी फोन पण केला पण फोन पण लागत नाहीये त्यांचा. फोनच लागत नाही. आता मी शॉपिंग कोणाबरोबर करायचं आणि मग चौपाटीवर फिरायला कसं जाऊ. आम्ही दोघं नारळ पाणी पिणार होतो आणि सगळ्यात महत्वाचं मी हनीमून कोणाबरोबर करू. साहेब तुम्ही करता हनीमून. जाता तिच्या बरोबर तुम्ही. नाही मग जाता तुम्ही. बिचारी रडते ती, तुम्ही खुशाल मध्ये मध्ये बोलताय तुम्ही. सॉरी नाही आहो साहेब माझं काम करून. एक मिनिट साहेब माझा नवरा शोधा. हॅलो हा बायको हा बोल की. अयो तू पोचलीस वय तिथं थिएटरला पोचली काय. आलो एक जरा केस आल्या ती मिटवून लगेच येतो. ए बाबा अरे तुम्ही पटापटा आटपा गेले का. मला जायचं आहे, बायकोने बोलवलंय तिकडे. साहेब माझं पटकन करून टाका ना. पासपोर्ट व्हेरिफिकेशनचं काम आहे, ऑफिसला जायचं पटकन करून टाका. नाही साहेब प्लीज. मग हिला काय वाऱ्यावर सोडू का. हिला वाऱ्यावर सोडू का. बिचारी रडते ती. आता
सांगलीला जाऊन घरच्यांना काय तोंड दाखवणार आहे हो मी? सांगली जाणार आहे का तुम्ही? सांगलीला जायचंय घरी. हो साहेब, माझं काम करून टाका ना, पटकन पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून टाका ना. हो, ऑफिसला जायचंय. नाही, मला ऑफिसला जायचं. माझे साहेब डायरेक्ट मेमो काढतील हो माझ्या नावाने. प्लीज प्लीज माझं काम करून टाका ना प्लीज. कसे पासपोर्टचं काम? हा, आपण सांगलीला जायला पासपोर्ट कुठं लागतो तेव्हा ती? अहो, मला सांगलीला जायचं नाही हो, मला युरोपला जायचंय हनीमूनला. युरोपला? युरोपला हनीमूनला जायचं आहे तुम्हाला? ओके. आता यांची रजिस्टर हे बघा बाई, आता तुम्ही एक काम करा. तुमचा नवरा संदेश उपश्याम युरोपच्या गर्दीत हरवला. एक मिनिट, माझा नवरा संदेश उपश्याम नाही, माझा नवरा विनायक देशपांडे. बघा साहेब जरा समजून घ्या ना. अहो, मी नीट समजूनच घेतोय, पण तुम्ही दोघं मला भाग बुचकळ्यात टाकताय. भाग नीट काय अक्षर सांगत नाही. रजिस्टर कशाला ह्याच्यावर खडाखोड चालत नाही अजिबात. तुम्ही वता 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 लावलंय सगळं. बाई, एक काम करा, तुमच्याकडे पासपोर्ट आहे का? हो, आहे माझ्याकडे पासपोर्ट आहे. मग एक काम करा, तुमचा पासपोर्ट तुम्ही हॅसनी द्या आणि तुम्ही हॅसनी हनीमूनला घेऊन जा. मी माझा पासपोर्ट या माणसाला का द्यायचा आणि तिराईत माणसाबरोबर हनीमूनला का जायचं? अरे मी तर या बाई बरोबर हनीमूनला कशाला जाऊ? हे बघा तुम्ही आहे ना, एक काम करा, तुम्ही जरा शांतपणे सगळं ऐकून घ्या, समजून घ्या. आधीचं सगळं पुसून टाका. हे बघा, मी आणि माझी बायको हनीमूनला युरोपला जाणार आहे. ह्या आणि ह्यांचा नवरा ह्या इथं मुंबईला आल्यात. ह्यांना मुंबईला हनीमून करायचंय, मला युरोपला हनीमून करायचंय. समजलं? त्याच्या मारी त्याच्या एवढं हेवी. आता अजिबात खडाखोड होणार नाही. आता सगळं एक नंबर फिक्स मध्ये होणार सगळं. आता मी लिहून घेतो व्यवस्थित सगळं. माझ्या पक्क देण्यात आलंय. आता फायनल एकदाच लिहून घेतो, ह्याच्यात खडाखोड होणे नाही. लिहून घ्या, नीट लिहून घ्या. तुम्ही संदेश उपश्याम. येस. तुम्ही सिद्धी देशपांडे. बरोबर, अगदी बरोबर आहे. तुम्हाला पासपोर्ट पाहिजे आणि तुमचा नवरा हरवलाय. बरोबर. आता तुम्ही काम करा, तुम्ही घरी जावा. 10-15 दिवसात पासपोर्ट घरी येईल तुमच्या. आणि तुम्ही उद्या पोलीस स्टेशन मध्ये या आणि तुमचा तुम्ही नवरा घेऊन जावा. अरे मी का घेऊन जाऊ नवरा? आता घेऊन जायचं. अजिबात आता खडाखोड होणार नाही. पण ऐकून घ्या, अजिबात जमणारच नाही. तर नाही ही परत लिहायला आता अर्धा तास लागेल मला. आता खडाखोड होणे नाही. सरकारी काम आहे ती सगळी. हॅलो बायको. हा आलो पासपोर्ट काढायला आलो लगेच. नाही ही हनीमूनला येतो लगेच, तिथं थांबतो. आलो. अरे तुम्ही इथंच आहे अजून, तिकडे पिक्चर सुरू झाला की तुमचा. आलो हनीमून करायला आलो. अरे हनीमूनला जायचं. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसादा, तुमच्या तिघांचीही वेगवेगळी जातकुळी आहे विनोदाची आणि फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं रोहित. हे या कॅरेक्टरला धरून पुढे अजून वेगवेगळे काही प्रकार बघायला फार आवडतील, नक्की आवडतील. अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. मंडळी, ह्या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस संपले आहेत आणि आता कार्यक्रमात वेळ झाली आहे स्क्रॅच अँड विनची. पण त्याआधी आपण भेटणार आहोत सूर सपाटाच्या संपूर्ण टीमला. मागे बसलेल्या कबड्डीच्या टीम सकट सगळ्यांना मी मंच करण्याची विनंती करते. तू प्रेक्षकांना काय सांगशील? पुन्हा एकदा सांगतो की आपल्या बालपणीच्या आठवणी जर जाग्या करायच्या असतील, आपल्या मातीतला खेळ जर का नीट पाहायचा असेल, त्यातली गंमत जर का नीट पाहायची असेल तर सूरसपाटा नक्की बघा. कारण बरंच काही आहे त्यात. तो फक्त कबड्डीचा सिनेमा नाही आहे. खरं तर खिलाडू वृत्तीला वाव देऊन बरंच काही करण्यात आलं आहे. तर जरा बघा आणि नक्की कळवा. आणि खूप 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 धन्यवाद सोनी मराठी आणि ही सगळी माझी लाडकी मंडळी. खूप 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 धन्यवाद. आणि आज तुम्ही आज इतकी मज्जा आणली आम्हाला, त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सगळ्यांना सोनी मराठी आणि हास्य जत्रेच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्हाला असाच उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत राहो याच सदिच्छा. 2 दिवस तुम्ही आमच्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.
आणि आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरले आहेत ह्या आठवड्याचे हास्य महारथी. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी हास्य रसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. तर कोण आहेत ते भाग्यवान ज्यांना मिळणार आहे संधी स्क्रॅच अँड विनची. हे बघ, एकदा मी जेव्हा डिक्लेअर करतो ना की नावात टॅलेंट आहे तेव्हा टॅलेंट आहे. पहिल्यांदा कोण जात आहे? भावा. विचार करून. येस पॅडी दादा, ऑल द बेस्ट. या प्रसाद दा, तुझा मान पहिला. आता या 3 एनव्हलप्स मधून सुद्धा तुला एक एनव्हलप निवडायचं आहे. क्या बात आहे, ऑल द बेस्ट. आता पॅडी दादा, ही आहेत पॅडी दादाची एनव्हलप्स आणि ही आहेत प्रसाद दादाची एनव्हलप. चलो गो अहेड. आणि अशा प्रकारे प्रसादाला मिळालेला आहे एलईडी टीव्ही. आणि आता जाणून घेऊया कोणत्या 2 वस्तू तू गमावल्यास. मौल्यवान वस्तू. ओ माय माय, बायको खुश झाली असती कारण प्रसाद दादांना गमावलाय ब्युटी हॅम्पर. ओ हरकत नाही. घंटा. वा वा वा. कमान. टिकली आणि सेफ्टी पिन. मौल्यवान भेट मिळाल्यांचं अभिनंदन आणि उगाचची भेट मिळालेल्यांचं सांत्वन. आपण जाणून घेऊया कुठल्या वस्तू पॅडीदानं गमावल्या. फूड प्रोसेसर, वॉशिंग मशीन.